students, I am Pallavi Patil from Scholars Guru Academy. आपण आज प्रॉफिट अँड लॉसचा चौथा पार्ट पाहत आहोत. या पार्ट मध्ये मी एग्जाम मध्ये ज्या टाइपचे क्वेश्चन्स पडतात फक्त ते क्वेश्चन्स घेत आहे आणि हे घेत आहे की बाबा हे क्वेश्चन्स एग्जाम मध्ये आपण 30 सेकंड्स मध्ये कसे सॉल्व करू शकतो. कारण आपल्याला जर माहिती आहे की बाबा तुमचे जे क्वेश्चन्स असतात ते 100 क्वेश्चन्स असतात प्रिलिमिनरीला आणि 60 मिनिट्स टाइम असतो. जर आपण सरासरी काढली तर प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला नियर अबाउट 30 सेकंड्स वेळ मिळतो आहे. तो मी पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड बनवलेला आहे. हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन्स विदिन 30 सेकंड्स हे आजचं आपलं टार्गेट आहे. आपल्याला प्रत्येक क्वेश्चन ईच अँड एव्हरी क्वेश्चन वी हॅव टू सॉल्व विदिन 30 सेकंड्स. ओके, अँड ऑल क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झामिनेशन. सो let us start from question number first. A shopkeeper purchases 11 knives in ₹10, okay, and sells them at the rate of 10 knives for ₹11. He earns a profit or loss percent. What is your question? एक शॉपकीपर आहे, तो काय करतोय 11 नाईव्स परचेस करतोय ₹10 ला आणि ज्यावेळेस तो सेल करतोय तो तेच नाईव्स काय करतोय 10 नाईव्स 11 रुपीज ला सेल करतोय. सो CP of 11 knives is equals to 10 rupees and SP of 10 knives is equals to 11 rupees, right? So I already told you that मी पहिलाच तुम्हाला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की तुम्हाला जेव्हा पण किंवा प्रॉफिट काढायचं असेल लॉस काढायचं असेल तर त्यावेळेस वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंची क्वांटिटी जी आहे ती एक्झॅक्टली सेम पाहिजे. पण इथे 11 आहे नाईव्स, इथे 10 आहे, क्वांटिटी सेम नाही आहे. सो काय करणार इंटू 10 इंटू 11 म्हणजे इथे 10 ने मल्टिप्लाय केला तर 110 नाईव्स, इथे 11 ने मल्टिप्लाय केला तर 110 नाईव्स, राईट? सो दोन्ही ठिकाणी 110 नाईव्स होत आहेत तुमचे. दॅट मीन्स क्वांटिटी सेम आहे. सो क्वांटिटी सेम झाल्यानंतर आपण काय करू शकतो आरामात SP आणि CP वरून तुमचा प्रॉफिट होतोय लॉस होतोय किती पर्सेंट होतोय हे कॅल्क्युलेट करू शकतो. सो प्राइसेस काय मिळाले आपल्याला CP 100 आणि SP 121. क्लिअरली लक्षात येत आहे SP किती आहे 121, CP 100 आहे. सो 121 मधून 100 जर तुम्ही सबट्रॅक्ट केले तर 21 राहतात. CP तुमची 100 आहे. 21 अपॉन 100 इंटू 100 गेट कॅन्सल. तुमचं फायनल रिझल्ट काय येईल जस्ट 21%. कसं कॅल्क्युलेट केलं SP मधून CP मायनस करा अपॉन 100 इंटू 100 गेट कॅन्सल. प्रॉफिट पर्सेंटेज इक्वल्स टू 21%. सो काय होतोय इथे प्रॉफिट होतोय, राईट? क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 सेम पॅटर्नचा क्वेश्चन आहे. पहा, ऑरेंजेस आर बॉट ॲट किती ऑरेंजेस 5 ऑरेंजेस बॉट फॉर ₹10, राईट? अँड सोल्ड ॲट किती सोल्ड करतोय 6 फॉर ₹15. So first we have to do quantity exactly same. So कशी कराल quantity same into 6 into 5. So values are 60 and 75, right? That is your CP, that is your SP. SP मधून CP minus झाले. Profit किती होतो 75 minus 60, yes 15 ना, right? So 15 upon CP किती आहे 60 into 100. 15 ones are 15, 15 fours are 60, 100 divided by 4. Your answer is just 25%. Okay, so what is the answer for question number 2? Just 25%. Next question number 3. The price of commodity is diminished by 15%. Price of commodity is diminished मतलब decrease होते किती ने 15% and its demand is increased. but demand काय होते increase होते by 20% ने. Find the resultant profit or loss. मी तुम्हाला सांगितलंय diminished म्हणजे काय होतं मायनस, राईट? प्लस इंक्रीज होतो म्हणजे प्लस किती इंक्रीज होतो 20% प्लस मायनस 15 इंटू 20 अपॉन 100. 21 are 20, 25 are 100, 5 3s are 15. मायनस 15 प्लस 20 मधून मायनस 15 गेले किती राहतात जस्ट 5 मायनस 3. आन्सर इज 2% आणि 2 काय आहे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय आन्सर असेल या ठिकाणी नेहमी प्रॉफिट. ज्यावेळेस या ठिकाणी मायनस साइन येईल त्यावेळेस त्या ठिकाणी काय झालेला असतो लॉस झालेला असतो. इथे प्लस साइन आहे ना, सो काय होतोय प्रॉफिट होतोय. याच्यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे x प्लस y प्लस x इंटू y अपॉन 100.
आणि ज्या ठिकाणी इन्क्रीज वर्ड वापरलेला आहे त्या ठिकाणी प्लस साइन ठेवायचं आणि जेव्हा डिक्रीज वापरलेला आहे त्या ठिकाणी मात्र साइन काय टाकायचं आहे, मायनस टाकायचं आहे. आणि फायनल आन्सर मध्ये ज्यावेळेस तुम्हाला प्लस दिसेल त्यावेळेस डेफिनेटली तुमचा आन्सर जे आहे ते प्रॉफिट असेल आणि जर साइन मायनस आलं तर त्या ठिकाणी काय होतो, लॉस होतो. ओके, दॅट इज अबाउट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4. अ मॅन गेन्स 10% by selling an article for a certain price. If he sells it at double the price, then the profit made is. So इथे आपल्याला काय माहिती आहे का, सीपी वगैरे किती आहे बिलकुलच काही कल्पना नाही. अशा केस मध्ये डायरेक्टली मी सीपी काय कन्सिडर करू शकते, जस्ट 100, राईट. मी काय कन्सिडर केलं, सीपी इज इक्वल्स टू 100. अ मॅन गेन्स 10% बाय सेलिंग अन आर्टिकल फॉर अ सर्टन प्राइस. त्याला किती टक्के गेन भेटतोय, 10%. इफ ही सेल्स इट ॲट डबल द प्राइस, पण त्याने डबल प्राइसने सेल केली तर. सो 100 आहे, सेलिंग प्राइस काय होऊ शकते, 10% म्हटल्यानंतर 100 वर 10% दॅट इज 110 रुपीज, राईट. कारण 100 वरती 10% गेन, दॅट मीन्स व्हॉट, 100 प्लस 10. युअर आन्सर इज 110. सो एसपी मिळाले आपल्याला 110. त्यानंतर सीपी आहे 100, बट ते आपल्याला कंडिशन देतात ना, इफ ही सेल्स इट ॲट डबल द प्राइस. पण त्याने 110 ला नाही सेल केलं, कितीला सेल केलं, 220 ला सेल केलं, डबल प्राइसने सेल केलं 220 ने. सो प्रॉफिट मेड इज, तर प्रॉफिट काय होईल, आता नवीन सेलिंग प्राइस आपल्याला मिळाली 220. सो 220 मधून 100 सबट्रॅक्ट करा, किती राहतात, 220 मधून 100 सबट्रॅक्ट केले तर 120. सीपी 100 आहे, इंटू 100 केलं तर 100 कॅन्सल झाले, 100 कॅन्सल झाले, तर याचा अर्थ तुम्हाला काय मिळतोय, 120% प्रॉफिट भेटतोय. लक्षात येते, एकदम शॉर्ट मध्ये मी सांगते, फक्त फोकस्ड राहा, कॉन्सन्ट्रेट करा, डेफिनेटली तुम्हाला पण ह्या टेक्निक्स जमतील. जस्ट प्रॉफिट अँड लॉसचं बेसिक तुम्ही फक्त माइंड मध्ये ठेवा. तुम्ही पण आन्सर्स ओरली करू शकतो. हे आन्सर आपण ओरलीच करू शकलो असतो. पहा, सीपी मी 100 कन्सिडर केलं, गेन 10% म्हणजे 110 एसपी झाली, ती डबल केली म्हणजे 220 झाली आणि 220 मधून सीपी मायनस करा 100, किती राहिले, 220 मधून 100 मायनस केले 120. सो 120 अपॉन 100 इंटू 100 करायला लागेल, म्हणजे तुमचा आन्सर डेफिनेटली काय येते, 120% प्रॉफिट त्या ठिकाणी होतो आहे. सो 120% प्रॉफिट त्या ठिकाणी होतो आहे. म्हणजे खूप इझी तुम्हाला मी मेथड सांगितलेली आहे, तुम्ही या मेथडने जाऊ शकता. बट बेसिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो बेसिकचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तो जस्ट तुम्ही ओव्हरलुक करून घेऊ शकता. ओके ओके, नाउ क्वेश्चन नंबर 5. द प्राइस ऑफ आर्टिकल्स पासिंग थ्रू 3 hands rises on the whole by 65%. सो इथे काय म्हणतात ते की एक आर्टिकल 3 लोकांच्या हातामधून जाते त्यावेळेस त्याच्यावरती जो प्रॉफिट होतोय तो किती होतोय, 65% होतोय. इफ द फर्स्ट अँड द सेकंड सेलर अर्न्स, जो पहिला आहे आणि दुसरा सेलर आहे त्यांना किती मिळत आहे, 20% अँड 25% रिस्पेक्टिव्हली. ओके, सो फायनली आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फाइंड द पर्सेंटेज प्रॉफिट अर्न बाय द थर्ड सेलर. सो आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, आपल्याला माहिती आहे का की सीपी किती आहे एक्झॅक्टली, सर्व पर्सेंटेज मध्ये आपल्याला कोणतीही व्हॅल्यू काढायची नाही, आपल्याला जस्ट पर्सेंटेज काढायचं आहे. सो मी काय कन्सिडर करू शकते, 100. सीपी 100 वरती होल मिळतंय त्यांना 65% इज इक्वल टू, परंतु पहिला आणि दुसरा सेलरला किती भेटतोय, 100 वरती 20% आणि दुसऱ्याला काय भेटतोय, 25% प्रॉफिट भेटतोय. परंतु आपल्याला तिसऱ्याला किती प्रॉफिट होतंय ते काढायचं आहे. सो 100 प्लस x अपॉन 100 करून घ्या कॅल्क्युलेट. 100 गेट कॅन्सल, हे 100 गेट कॅन्सल, 25 5 जा, 25 4 जा, 0 पण गेट कॅन्सल, 4 3 जा 12. फायनली आपण 165 ला 3 ने डिवाइड करू शकतो. 3 5 जा 15, 3 5 जा 15. सो नेक्स्ट ह्या 5 ने 55 ला पण डिवाइड करू शकतो की नाही, हां करू शकतो. पण पहिला आपण ह्या 5 ने 10 ला डिवाइड करून घेऊया. 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि त्यानंतर 2 मल्टिप्लाय होईल 55 ला, दॅट इज 110, बरोबर. सो 100 प्लस x इथेच राहू दे. 110 मधून 100 जर आपण मायनस केले तर किती शिल्लक राहिले, जस्ट 10 शिल्लक राहिले. म्हणजे तिसरा व्यक्ती जो आहे तो किती पर्सेंट प्रॉफिट घेतो, जस्ट 10% प्रॉफिट घेतो. परत मी क्वेश्चन रिपीट करते. क्वेश्चन म्हणजे सर्वात महत्त्वाचं असतं की तुम्हाला क्वेश्चन किती टक्के समजतोय.
जर तुम्हाला क्वेश्चन समजला तर तुमचा आन्सर क्विक येऊन जातं. सो पहा, द प्राइस ऑफ आर्टिकल्स पासिंग थ्रू 3 हँड्स. एक आर्टिकल आहे ते 3 लोकांच्या हातामधून जात आहे ऑन द होल बाय 65%, आणि सर्वच्या सर्व वरतीच त्याला किती पर्सेंट प्रॉफिट मिळतोय? 65% प्रॉफिट मिळतो. इफ द फर्स्ट अँड द सेकंड सेलर, जर पहिला आणि सेकंड जो सेलर आहे ऑन 20 and 25% रिस्पेक्टिव्हली, पहिल्याला 20% प्रॉफिट भेटतोय, दुसऱ्याला 25% प्रॉफिट भेटतोय, आणि फायनली आपल्याला विचारलंय फाइंड द पर्सेंटेज प्रॉफिट अर्न बाय द थर्ड सेलर. आपल्याला काय विचारले त्यांनी की पर्सेंटेज प्रॉफिट सांगा तिसऱ्या सेलरला मिळाले. सो 100 CP कन्सिडर केली, जस्ट कन्सिडर केली, तुम्ही इथे एक्स कन्सिडर केला असता तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. 100 वरती 65%, सो 165 अपॉन 100, हा 100 कॅन्सल झाला. परत आपल्याला माहिती आहे याच 100 वरती पहिला 20% प्रॉफिट मिळते, 120 अपॉन 100, हा झाला पहिल्याचा सेलिंग प्राइस. त्यानंतर याने विकत घेतल्यानंतर हा परत सेल करतो, आणि सेल करते वेळेस तो 25% प्रॉफिट घेतो, म्हणजे या अमाऊंट वरती. सो 125 अपॉन 100. तर तिसऱ्याने किती पर्सेंट प्रॉफिट घेतला आहे आपला हा क्वेश्चन आहे. 100 प्लस एक्स, एक्स म्हणजे आपल्याला माहिती नाही ना किती पर्सेंट प्रॉफिट घेतोय, सो ते जस्ट एक्स कन्सिडर केलं अपॉन 100. कॅल्क्युलेशन पहा, कॅल्क्युलेशन मेथड, हा 100 गेला, हा 100 गेला, 25 5 जार, 25 4 जार, हा 5/4 आला. 4 ने परत मी 120 ला कट केला, 4 3 जार 12, हा इथला 0 आणि हा 0 कॅन्सल केला होता. त्यानंतर आपण काय केलं, या 5 ने ह्या 10 ला डिवाइड केलं, 5 2 जार 10, आणि राहिलेले जे 2 आहेत ते परत इकडे 55 ला मल्टिप्लाय झाले, 2 × 55 110 झालेले आहेत. 100 प्लस एक्स इथेच राहू देत, मग एक्स जो आहे तो आपण खाली ॲज इट इज ठेवला, 100 110 मधून सबट्रॅक्ट झाले. तर जो थर्ड सेलर आहे तो डेफिनेटली किती पर्सेंट प्रॉफिट घेतोय? 10% प्रॉफिट घेतोय. तर आपल्याला क्वेश्चन काय दिलाय पहा, क्वेश्चन नंबर 6. इफ द मॅन्युफॅक्चरर गेन्स 10%, द होलसेलर डीलर 15% and the retailer 25%, then find the cost of production of the table, retail price of which is rupees 1265. म्हणजे त्यांनी आपल्याला काय काय प्रोव्हाइड केले, पहिला क्वेश्चन अंडरस्टँड करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सो क्वेश्चन काय आहे तो लक्षात घ्या. इफ द मॅन्युफॅक्चरर गेन्स 10%, एक मॅन्युफॅक्चरर आहे त्याला किती पर्सेंट गेन भेटतो? 10%. त्यानंतर होलसेलर जो आहे त्याला किती पर्सेंट गेन भेटतोय? 15%. आणि मग रिटेलर जो आहे तो रिटेलर पण 25% गेन घेतोय. आणि ज्यावेळेस तो कोणताही प्रॉडक्ट असेल टेबल आहे ग्राहकाकडे जातोय त्यावेळेस त्याची जी रिटेल प्राइस आहे ती 1265 आहे, आणि आपल्याला विचारलेलं आहे की कॉस्ट प्राइस किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती असेल. सो आपण जस्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय कन्सिडर करूया, एक्स. एक्स वरती किती पर्सेंट प्रॉफिट? पहिला 10%, राईट. त्यानंतर नेक्स्टने घेतलाय 15%, त्यानंतर रिटेलरने घेतलाय 25% प्रॉफिट त्याच्याच वरती, आणि फायनली रिटेलरने घेतल्यानंतर जी रिटेल प्राइस आहे ती किती आहे? 1265 आहे, राईट. सो 25 5 जार 25 4 जार. त्यानंतर हा 0 ही कॅन्सल झाला, 5 1 जार 5, 5 2 जार 10. नेक्स्ट 11 1 जार 11, हॉरिझॉन्टल पण कॅल्क्युलेशन करू शकतो. 11 1 जार 11, देन 1 लेफ्ट, 11 1 जार 11, 5 लेफ्ट, 11 5 जार 55. आपल्याला क्लिअरली दिसते दॅट 115 and 115 गेट कॅन्सल. एक्स रिमेन्स ॲज इट इज. युअर आन्सर इज 4 2 जार 8, 8 × 100 800. सो मॅन्युफॅक्चरिंग प्राइस किंवा प्रोडक्शन ऑफ दॅट कॉस्ट इज इक्वल्स टू 800 रुपीज. परत क्वेश्चन नंबर 6 एक्सप्लेन करते. पहा, आपण CPX कन्सिडर केलेले आहे. जो मॅन्युफॅक्चरर 10% गेन घेतो, सो 110 अपॉन 100. जो होलसेल डीलर आहे 15% घेतो, सो 115 अपॉन 100. जो रिटेलर आहे 25% घेतो, सो 125 अपॉन 100, राईट. आणि रिटेल प्राइस जी आहे या सर्वाची ती किती दिलेली आहे त्यांनी? 1265 दिलेली आहे. सो मी 1265 रिटेल प्राइस घेतली. 25 5 जार 125, 25 4 जार 100, देन 5 1 जार 5, 5 2 जार 10, हा 0 आणि हा 0 आपण कॅन्सल केले. 11 ने 1265 ला डिवाइड करतोय, 11 1 जार 11, 1 लेफ्ट, अगेन 11 1 जार 11, 5 लेफ्ट, 11 5 जार 55. सो सर्वचे सर्व न्यूमरेटर कॅन्सल झाले ना, खालती किती राहिले? 100 2 आणि 4. एक्स इथे आहे, सो इथेच राहू देत. हे डिनॉमिनेटरचे आफ्टर इज इक्वल काय होतात?
न्यूमरेटरला जातात. सो 4 × 2 8, 8 × 100 800. सो फायनल आन्सर इज 800. म्हणजे रिटेल प्राइस आपल्याला दिली होती 1265 आणि आपल्याला विचारली होती कॉस्ट प्राइस. सो कॉस्ट प्राइस ऑफ दॅट टेबल इज इक्वल्स टू 800 रुपीज. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 7. पहा क्वेश्चन नंबर 7 काय आहे. इफ CP इज न्यूमरिकली इक्वल टू द प्रॉफिट पर्सेंट, इफ द सेलिंग प्राइस इज 96, देन व्हॉट इज CP. काय क्वेश्चन आहे की CP जो आहे त्याची व्हॅल्यू एक्झॅक्टली प्रॉफिट पर्सेंट इतकीच आहे आणि जर सेलिंग प्राइस 96 असेल तर CP काय असेल. ओके, मग या क्वेश्चन मध्ये तुम्हाला माहिती आहे की CP आणि प्रॉफिट पर्सेंट आपल्याला इक्वल पाहिजे. सो याच्यासाठी जी आपली ट्रॅडिशनल मेथड आहे किंवा जी आपली रेग्युलर मेथड आहे, ही मेथड जी आहे ती तुमची लॉंग असू शकते. सो याच्यासाठी एक सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगते. 96 जे आहे सेलिंग प्राइस, याला आपल्याला अशा 2 नंबरमध्ये स्प्लिट करायचं आहे की त्यांचा डिफरन्स 10 यायला पाहिजे. काय करायचं आहे, 96ला आपल्याला अशा 2 नंबरमध्ये डिवाइड करायचं आहे की त्यांचा डिफरन्स काय यायला पाहिजे, 10 यायला पाहिजे. सो फॅक्टराइज समजा तुम्ही. सो 16 6 are 96, राईट. 16 आणि 6, 16 6 are 96. डिफरन्स पहा, या दोघांचा डिफरन्स किती यायला पाहिजे सांगितलं होतं मी तुम्हाला की बाबा डिफरन्स किती यायला हवा, 10 यायला हवा. सो 16 आणि 6 चा डिफरन्स सुद्धा काय येतोय, 10 येतोय. सो ही व्हॅल्यू मी 10 डिफरन्स येतो. सो ही 160 आणि ही 60. आपल्याला त्यांनी काय विचारलेलं, CP. बघा CP माझा आन्सर काय आलं, 60 माझं CP आलेला आहे. सो मी तुम्हाला टॅली करून दाखवते, आन्सर टॅली करून दाखवते की आपला हा जो CP आहे तो 60 करेक्ट आहे का. बघा आपल्याला माहितीच आहे 60च्या वरती प्रॉफिट सुद्धा किती सांगितले त्यांनी, जेवढा CP आहे तितकाच म्हणजे 60. सो 100 + 60 160 अपॉन 100. 0 0 0 0 गेट कॅन्सल. 16 6 are 96 आणि SP आपल्याला 96च हवे आहे ना. सो मी याची SP काय काढली, 96. म्हणजे आपला आन्सर जे आहे ते एक्झॅक्टली करेक्ट आहे. आता तुमच्या डोक्यात असा प्रश्न पडला असेल की बाबा मी 60 का घेतला, बरोबर. तर यांनी सांगितलंय आपल्याला की प्रॉफिट पर्सेंट CPच्या इतका आहे, बरोबर. आणि सेलिंग प्राइस किती दिसते इथे आपल्याला, 96. जर मी सेलिंग प्राइस 96 दिलेली आहे आणि कॉस्ट प्राइस 160 मी जर कन्सिडर केली तर कॉस्ट प्राइस जास्त, आणि जर कॉस्ट प्राइस जास्त असेल तर काय होतो, लॉस होतो. म्हणून मी काय प्राइस कन्सिडर केली, 60 कन्सिडर केली, जेणेकरून तुमच्या काय लक्षात येत आहे की बाबा या ठिकाणी प्रॉफिट होते. म्हणजे जर 60 तुमची CP आहे, सेलिंग प्राइस 96 आहे, सेलिंग प्राइस जास्त आहे, म्हणजे तुमचा आन्सर डेफिनेटली काय येत आहे, 60 येते. सो सिम्पली या ठिकाणी काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, जो सेलिंग प्राइस आहे त्या सेलिंग प्राइसचे अशा 2 नंबरमध्ये फॅक्टरायझेशन करा की त्यांचा डिफरन्स 10 यायला पाहिजे. सो 16 6 are 96, 10 आहे. सो आपण 0 0 या ठिकाणी लावून घेतलं कारण डिफरन्स आपण 10 घेतलेला. आणि याच्यामध्ये परत तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा प्रॉफिट पर्सेंट दिलेलं आहे आपण CP कॅल्क्युलेट करतो, SP पेक्षा ती CP कमी असायला पाहिजे, 160 जास्त होते, म्हणून मी काय कन्सिडर केलं, स्मॉलर नंबर. सो डिफरन्स 10 हवाय आणि चूज काय करायचं आहे, स्मॉल नंबर चूज करायचे व्हेन प्रॉफिट पर्सेंट इज गिवन. दॅट इज अबाउट क्वेश्चन नंबर 7. नाउ क्वेश्चन नंबर 8 घेतोय आपण. पहा 8 पण कसा आहे, इफ लॉस पर्सेंट इज न्यूमरिकली इक्वल टू CP. लॉस पर्सेंट जो आहे तो CPच्या इतकाच आहे. इफ द सेलिंग प्राइस इज 75, जर सेलिंग प्राइस 75 असेल देन व्हॉट इज CP. सो सेम सॉल्व करायचे आपल्याला. 75चं अशा 2 नंबरमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे की त्यांचा डिफरन्स 10 हवाय आणि स्मॉलर नंबर प्रॉफिट पर्सेंट असेल तर. आणि लक्षात काय ठेवायचं आहे, लार्जर नंबर लॉस पर्सेंट दिलं असेल तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक्झाम मध्ये हे डिफरन्स तुम्हाला लिहित बसायचं नाहीये, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, 75. 15 5 are 75. लॉस पर्सेंट म्हणलं की तुमचा आन्सर किती असणार आहे, येस 15 म्हणजेच 150. पहा आपण करूया, हा 15 आणि हा 5. 15 5 are 75. सो डिफरन्स या दोघांचा किती आहे, 10 आहे, राईट. डिफरन्स 10 आहे. नंबर्स मग आपले असतात 150 आणि 50. जर प्रॉफिट पर्सेंट दिलं असतं तर आन्सर असतं आपलं 50, बट राईट नाव आपला आन्सर काय आहे, 150. क्वेश्चन नंबर 7 आणि 8 साठी आपण ज्या ट्रिक्स पाहिलेल्या आहेत अशाच इंटरेस्टिंग ट्रिक्स तुम्हाला आणखीन पुढे पाहायला मिळणार आहेत आणि पुढचे क्वेश्चन जे आहेत ते आणखीन हाय लेवलचे आहेत आणि हाय लेवलचे असून सुद्धा
तुम्ही ते विदिन 20-30 सेकंडमध्ये कसे सॉल्व्ह करू शकता हेच मी पुढे तुम्हाला सांगत आहे. आता क्वेश्चन नंबर 9 पण पहा, किती मोठा क्वेश्चन आहे बरोबर. देर इज सम प्रॉफिट वेन अन आर्टिकल इज सोल्ड फॉर ₹720. However, when the same article is sold for ₹420, there is some loss. If the quantum of loss is 2 times the quantum of profit, find the CP of the article. क्वेश्चन लक्षात आला काय आहे क्वेश्चन नंबर 9 की बाबा त्या ठिकाणी काही प्रॉफिट होतोय ज्यावेळेस आपण एक आर्टिकल 720 ला सेल करतोय बरोबर. सो SP दिलेले आहे, किती SP दिलेले आहे 720 राईट. However, when the same article is sold for ₹20, तेच आर्टिकल आपण परत सेल करतोय आणि कितीला सेल करतोय हो 420 ला सेल करतोय. मात्र या ठिकाणी काय होतोय प्रॉफिट होतोय राईट. या ठिकाणी काय होतोय प्रॉफिट होतोय आणि या ठिकाणी काय होतोय लॉस होतोय. सो आपल्याला माहिती आहे ना सीपी एक तुमचा पर्टिक्युलर नंबर असतो, त्या सीपी वरती काही पर्सेंट गेन मिळाला तर एसपी प्रॉफिट मध्ये जातो आणि जर लॉस असेल तर एसपी तुमचा लॉस मध्ये जातो. सो तुमच्या इथे काय लक्षात येत आहे की 720 आणि 420 चा जर मी डिफरन्स काढला तर तो डिफरन्स किती येतोय 00300. हा जो 300 आहे तो तुमचा प्रॉफिट मध्ये पण डिवाइड झालाय आणि लॉस मध्ये पण डिवाइड झालाय, पण कोणत्या प्रमाणात. इफ द क्वांटम ऑफ लॉस इज 2 टाइम्स द क्वांटम ऑफ प्रॉफिट, म्हणजे प्रॉफिट जर 1 असेल तर लॉस किती होत आहे 2 होत आहे. बघा ना लॉस इज 2 टाइम्स द क्वांटम ऑफ प्रॉफिट, म्हणजे प्रॉफिट जर 1 असेल तर याच्या 2 टाइम्स कोण आहे लॉस आहे. सो हे 300 या एसपी मध्ये पण ऍड होत आहे आणि या 300 पैकी जो निम्मा पार्ट आहे निम्मा इकडे ऍड होतोय निम्मा इकडे ऍड होतोय. सो बघा 300 ला 1:2 मध्ये डिवाइड करा. कसं डिवाइड करणार 100 आणि हा 200 यांची टोटल 300. सो बघा हे तुमचं 720 काय आहे एसपी आहे. हा 100 जो मिळाला आहे तो तुम्हाला काय मिळाला आहे यस प्रॉफिट मिळाला ना. सो एसपी मधून जर प्रॉफिट तुम्ही मायनस केले तर तुम्हाला काय भेटतात सीपी. किती भेटतोय सीपी 620. किंवा हा जो आहे तो तुम्हाला काय भेटलाय लॉस भेटलाय बरोबर. आणि हे जे 420 आहे ती तुमची एसपी जेव्हा लॉस होतो. सो एसपी मध्ये जर लॉस ऍड केला तर तुमचा काय भेटतो सीपी भेटतो. किती भेटतोय तो 620. आलाय क्वेश्चन नंबर 9 लक्षात तुमच्या. कसा सॉल्व्ह केला आपण एकदम क्विक सॉल्व्ह करते मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की बाबा वेळ लागतोय, परंतु पहा एकदम इझी. 720 420 दोघांचा डिफरन्स जो येतो तो 300 आहे. हा 300 आपण प्रॉफिट आणि लॉस मध्ये डिवाइड करून घेतला. सो 1:2 पार्ट, कारण तुमचा जो प्रॉफिट आहे त्याच्या 2 टाइम्स लॉस आहे. मग प्रॉफिट जर 1 पकडला तर लॉस किती आहे 2 आहे बरोबर. मग 300 चे डिवायडेशन कसं कराल 100 आणि या ठिकाणी 200. सो आपल्याला फायनली त्यांनी सीपी विचारले. हा एसपी आहे हा प्रॉफिट आहे. एसपी मधून जर तुम्ही प्रॉफिट सबट्रॅक्ट केला तर सीपी भेटतो असं कॅल्क्युलेट करा. किंवा एसपी मध्ये जर लॉस ऍड केला तर तुम्हाला कॉस्ट प्राइस भेटते. तुम्ही असंही कॅल्क्युलेट करू शकता. इन बोथ वेज युअर आन्सर इज एक्झॅक्टली सेम. ठीक आहे. हे क्वेश्चन नंबर 10 इथे सॉल्व्ह करते मी. क्वेश्चन नंबर 10 पहा काय आहे. The profit earned after selling an article for ₹840 is same as the loss incurred after selling the article for ₹680. सेम टाइप ऑफ क्वेश्चन आहे, थोडासा वेगळा आहे. सो याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की एक वस्तू ज्यावेळेस आपण 840 ला सेल करतोय त्यावेळेस तिथे काय होतोय प्रॉफिट होतोय. जसं की आपण पहिलाच सांगितलंय प्रॉफिट होतोय या ठिकाणी. आणि ज्या वेळेस तीच गोष्ट आपल्याला कितीला सेल करायला लागते 680 ला, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी काय होतो आहे लॉस होतो आहे. या ठिकाणी लॉस होतोय आणि जेव्हा 840 ने आपण सेल करतोय त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतोय प्रॉफिट होतोय. आता सांगितलं मी की काहीतरी सेलिंग कॉस्ट प्राइस आहे तुमची, त्या कॉस्ट एसपी मधून सीपी तुम्ही मायनस जर केला तर तुमचा प्रॉफिट आणि लॉस जो आहे तो याच ठिकाणी ऍड होतोय. सो 0 14 मधून 8 गेले किती शिल्लक राहतात हो 6 आणि 8 मधून 7 गेले किती शिल्लक राहतात 1. सो 160 जो आहे तो याच्यासाठी जो प्रॉफिट मिळालाय तो याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे आणि याच्यासाठी जो लॉस आहे तो सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. सो त्याचं आपण डिवायडेशन करतोय. कसं डिवायडेशन करायला लागणार क्वेश्चन रीड करा. प्रॉफिट अर्न आफ्टर सेलिंग अन आर्टिकल फॉर ₹840 इज सेम ॲज द लॉस इन्कर्ड आफ्टर सेलिंग द आर्टिकल फॉर
680. दॅट मीन्स वॉट, जितकं प्रॉफिट होतोय तितकाच लॉसही होतोय. सो 160 ला आपल्याला 1:1 रेशोमध्ये डिवाइड करायचं. करून घ्या. हिअर इज 80, हिअर ऑल्सो 80. पण फायनली आपल्याला विचारलंय काय, फाइंड 25% ऑफ द सीपी. त्यांनी आपल्याला असं म्हणलंय का की फाइंड सीपी. इथे वरती डायरेक्ट आपल्याला सीपी विचारलं होतं, सो आपण सीपी काढू शकलो. एका ठिकाणाहून तुम्ही कुठूनही काढलं सीपी तरी चालेल. इकडे काय करायला लागेल, 420 मध्ये आपल्याला 200 ऍड करायला लागेल. सो सेम आपण करूया. 680 मधून 80 आपण ऍड करूया. सो 0, 16 आणि हे किती मिळाले, 760. इथे तुम्ही सबट्रॅक्शन करून पहा. 0 मधून 0 गेले 0, 14 मधून 8 गेले 6 आणि 8 मधून 1 गेला 7. सो बोथ साइड तुम्हाला सीपी काय भेटते, 760 सीपी भेटते. परंतु आपल्याला फायनल सीपी सांगायचं आहे का, नो. काय सांगायचं आपल्याला, 25% ऑफ दॅट सीपी. किती येते 25%, 25% म्हणजेच 1/4. लक्षात ठेवायचं 1/4. सो 4 1 are 4, 4 9 are 36 and 0. राइट. 4 1 are 4, 3 शिल्लक राहिले, 4 9 are 36 and 0. सो आन्सर इज 190. आय होप तुम्हाला आज मी जे सर्व काही ट्रिक्स सांगितलेले आहेत त्या सर्व समजल्या असतील. याच्यापेक्षा आणखीन जास्त छान आणि इंटरेस्टिंग ट्रिक्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्या की एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मी तुम्हाला बेसिक्स तर सर्व क्लिअर करून घेतलेलंच आहे. परत एकदा तुम्ही बेसिक्स सर्व क्लिअर करून घ्या, कारण या सर्वच्या सर्व क्वेश्चनमध्ये मी बेसिक्सचा वापर करूनच क्वेश्चन सांगितलेले आहेत. सो बेसिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी तुम्ही पार्ट 1 पाहू शकता. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मात्र एकदम म्हणजे तुम्हाला एक्झामसाठी खूपच महत्त्वाचा आहे. आणि याच्यानंतर मी जो पार्ट 5 बनवणार आहे तो सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. सो 4th आणि 5 तुम्ही एक्झामला जाण्यापूर्वी जस्ट ओव्हरलुक सुद्धा करू शकता. त्यासाठी तुम्हाला आमचा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायला लागेल, शेअर करायला लागेल, लाईक करायला लागेल.